वयाप्रमाणे माणसामध्ये बदल होत जातोच. त्याचं रूप, वागणं, बोलणं ह्यामध्ये बदल होतं. व्यायाम, योग्य आहार विहार यांच्या साह्याने आणि आता तर काय कॉस्मेटिक सर्जरीमुळे तर काहीही करणं शक्य झालेलं आहे. पण एखाद्या माणसावर चेटूक करून त्याचा पूर्णपणे वेगळाच, निराळा असा माणूस बनवता येईल का? कोण जाणे. आज आपण वाचणार आहोत अंतर्बाह्य, रत्नाकर मतकरी यांची कथा. बघूया लेखक काय म्हणतायत. कथेचं शीर्षक आहे अंतर्बाह्य. ऐकूया. बिल्डर याळगींनी आपल्या एकुलत्या एका मुलाला आर्किटेक्ट्स फर्म काढून दिली होती. तिचं उद्या उद्घाटन होतं. त्या निमित्ताने आज गावातल्या प्रतिष्ठित जिमखान्याच्या मैदानावर कॉकटेल पार्टी होती. मला पार्टीमध्ये हातात ग्लास घेऊन फिरायला आवडत नाही. हातात ग्लास धरूनच पण एक टेबल पकडून बसून राहणं मी जास्त पसंत करतो. ज्यांना माझ्याशी बोलावं असं वाटतं ते लोक आपणहून माझी चौकशी करत येतात आणि गावातल्या किंवा छोट्या शहरातल्या म्हणा प्रमुख पोलीस स्टेशनचा इन्चार्ज असलेल्या पोलीस अधिकाऱ्याशी कुणाला ओळख वाढवावीशी वाटणार नाही. त्यामुळे मला एकट्याने पीत बसणं कितीही आवडलं तरी माझ्या टेबल भोवती लोकांचा घोळका जमतोच. मिसेस याळगी जातीने माझी सरबराई करत होत्या. नुकताच त्यांनी मला ग्लास भरून आणून दिला होता. मी त्यांना क्षणभर बसण्याचा आग्रह केला. एकट्या पुरुषाचा आग्रह बायका सहसा मोडत नाहीत. मंद संगीताच्या साथीने आमच्या गप्पा रंगू लागल्या. एवढ्यात दारातून राणीने प्रवेश केला. राणीला मी शेवटचं पाहिलं त्याला 5-6 तरी वर्ष झाली असतील. पण तिच्यात काहीही फरक पडला नव्हता. उलट ती अधिक तरुण आणि सुंदर दिसत होती. अर्थात त्याचं मला फारसं आश्चर्य नाही वाटलं. राणीसारख्या सुस्थितीतल्या बुद्धिमान स्त्रिया स्वतःच्या शरीराची सतत काळजी घेतच असतात. मात्र तिच्याबरोबरच्या पुरुषाला पाहिलं आणि मी चमकून उभा राहिलो. काय झालं? दचकलात का असे? मिसेस याळगींनी विचारलं. काही नाही असं म्हणत मी खाली बसलो आणि स्कॉचचा एक घसा जाळणारा मोठा घोट घेतला. काय सांगणार होतो मी मिसेस याळगींना. राणीबरोबरच्या रणजित सरदेसाईला मी 5 वर्षांपूर्वी मृतावस्थेत पाहिलं होतं. ट्रकने धक्का दिल्यामुळे डोकं फुटून मेंदू बाहेर आलाय असं. आणि आता हे. माझी चलबिचल मिसेस याळगींनी ओळखली. ती राणीला पाहिल्यामुळे झाली हेही त्यांच्या ध्यानात आलं. त्या म्हणाल्या, तिला ओळखता वाटतं तुम्ही? राणीच ना ती? हो, मिसेस राणी दानवे. माझी तिची ओळख त्या आधीची. मध्यंतरी भेट नाही, पण तिने लग्न केल्याचं कानावर आलं होतं माझ्या. आणि तिच्याबरोबर आहेत ते रणजित सरदेसाई. मी चांगलं ओळखतो त्यांना. असं म्हणतानाच मी जीभ चावली. हा माणूस रणजित कसा असेल? रणजित तर जिवंतच नाही आहे ना? मिसेस याळगीही माझ्याकडे चमत्कारिक नजरेने पाहू लागल्या. हा गृहस्थ असं काय बोलतोय? बहुतेक पुढचा पेग त्या मला देणार नाहीत आता. राणीबरोबर आहे ते तिचे मिस्टर श्रीप्रसाद दानवे. ओ हो, सॉरी, मला भास झाला कुणातरी दुसऱ्याच माणसाचा. एवढं म्हणेपर्यंत राणी आणि दानवे आमच्या टेबलाशी आले. होस्टेस मिसेस याळगी यांना भेटायला. बसा ना, मी ओळख करून देते तुमची, मिसेस याळगी म्हणाल्या. ते दोघे आमच्या टेबलाशी बसले. हे इथले पोलीस चीफ. मी ओळखते त्यांना. पुण्याला होते ना तेव्हापासून.
राणी म्हणाली. तिच्या बोलण्याकडे लक्ष देणं मला कठीण जात होतं, कारण ती पूर्वीचीच दिसत असूनही काही कारणाने आता पूर्वीची वाटत नव्हती. स्त्रीचं वय वाढतं तशी तिच्या चेहऱ्यावरची निरागसता कमी होते, हे एक कारण. पण दुसरं म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाला काहीतरी गूढता आली होती. ती तिच्या डोळ्यात होती, स्मितात होती, तशी एकंदर वागण्यातच होती. कुणातरी अत्यंत वेगळ्या व्यक्तीशी आपण बोलतो आहोत असं वाटत होतं. आणि ते वेगळेपण काय आहे हे सांगणं देखील कठीण होतं. आश्चर्य म्हणजे दानवे माझ्याशी अगदी पूर्वीची ओळख असल्याप्रमाणे निसंकोचपणाने वागत होते. मी तर त्यांना रणजित सरदेसाईच समजत होतो. रणजित हा एक तरुण प्लेबॉय होता. एकटाच होता. वडील गडगंज श्रीमंत होते. अचानक अटॅक येऊन ते वारले. मात्र जाण्यापूर्वी त्यांनी आपलं स्पोर्ट्स मटेरियलचं प्रसिद्ध दुकान तिशीच्या रणजितच्या स्वाधीन केलं होतं. वडिलांच्या पुण्याईने ते आपलं आपणच चालत होतं असं म्हटलं ना तरी चालेल. रणजित त्याकडे फार थोडं लक्ष द्यायचा. अगदीच नाही असं नाही, पण दुकानाची एकंदरीत फार काळजी न करताही त्याला मजेत राहता येत असे. क्लबवर पत्ते खेळत बसावं, कधी एखाद्या उंची बारमध्ये जावं, मित्रमंडळींना खाऊ पिऊ घालावं, सुंदर मुलींशी मैत्री जमवावी, असं त्याच्या देखण्या रूपाला, भरदार शरीराला आणि उत्तम सांपत्तिक स्थितीला शोभेल असं त्याचं जगणं होतं. त्यातच कधीतरी त्याने राणी मानकामे ह्या सुंदर आणि हुशार मुलीला गटवलं. आता कधीही त्यांचं लग्न होईल अशी परिस्थिती असतानाच अचानक एका अतर्क्य अपघातात रणजितचा बळी गेला होता. तो कारच्या ड्रायव्हर्स सीटमधून बाहेर पडला आणि अचानक भरधाव आलेल्या एका ट्रकने कारचं दार तर फोडून दूर भिरकावलंच, पण रणजितलाही लांब वर फेकलं. जागच्या जागीच त्याचा प्राण गेला. या क्षणी जणू तोच रणजित दानवे म्हणून माझ्या समोर बसला होता. तसेच काळे भोर कुरळे केस, तशीच हनवटीवर छोटीशी दाढी, अंगात कपडेही रणजित घालायचा तसेच जीन्स आणि डार्क शर्टवर लेदर जॅकेट, असं फॅशनेबल. दानवे म्हणाला, डार्लिंग, व्हाय डोंट यू सिटल हिअर? राणीने एक गंभीर स्मित केलं. मिसेस याळगी माझी दानवेंशी औपचारिक ओळख करून देऊन निघाल्या. जाताना त्यांनी विचारलं, प्लीज व्हॉट विल यू हॅव? ओनली पायनॅपल ज्यूस, राणी म्हणाली. स्कॉच ऑन रॉक्स, रणजित म्हणाला. मी पूर्वी एकदाच रणजितबरोबर बारमध्ये बसलो होतो. तेव्हाही त्याने स्कॉच ऑन रॉक्सच घेतली होती. अर्थात यात विशेष असं काही नव्हतं. इट्स अ फेअरली कॉमन ड्रिंक. हे काय करतात? दानवेच रणजित असल्याचा भास डोक्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत मी विचारलं. पूर्वी प्राध्यापक होते इथल्या कॉलेजात, इकॉनॉमिक्सचे, राणी म्हणाली. प्राध्यापक? मी चमकलो. समोर बसलेला जीन्स जॅकेट घातलेला माणूस कुठल्या संघाने इकॉनॉमिक्सचा प्राध्यापक वाटत नव्हता. पण आता मी सगळं इकॉनॉमिक्स विसरून गेलोय. आम्ही एक स्पोर्ट्स मटेरियलचं दुकान काढलंय. स्पोर्ट्स मटेरियलचं दुकान? रणजितसारखं? मी पुन्हा चपापलो. छान चाललंय, दानवे म्हणाला. भराभर वाढतंय. आता आम्ही शेजारची जागा पण घेतोय दुकान मोठं करण्यासाठी. मनगटाला खास येऊ लागली म्हणून मी घड्याळ काढून टेबलावर ठेवलं. राणी माझ्याकडे पाहत होती. तिच्या नजरेत किंचित मिश्किलपणा असावा. माझी तारांबळ पाहून तिच्या मनात काय विचार येत असतील सांगणं कठीण आहे बुवा. आर यू कम्फर्टेबल? दानवेने मला विचारलं.
त्याचा आवाज, प्रश्न विचारण्याची शैली, सगळं डिट्टो रणजित. नाही नाही, तसं काही नाही. एवढंच की तुम्हाला पाहताना, तुमचं बोलणं ऐकताना मला एकसारखी दुसऱ्याच एका माणसाची आठवण होते. रणजितची ना? राणी सहजपणे म्हणाली. खूप साम्य आहे दोघांच्यात. साम्य नाही, साम्य नाही, हा रणजितच आहे, मी मनाशी म्हटलं. पण ते कसं शक्य आहे तरी काय हे रहस्य? रात्री मला झोप लागेना. डोक्यात एकसारखे राणी आणि रणजितचेच विचार येत होते. मनातल्या मनात सुद्धा मी त्या माणसाचं नाव दानवे म्हणून घेऊ शकत नव्हतो. तो बोलत होता रणजितसारखा, हसत होता रणजितसारखा, पीत होता रणजितसारखा आणि दिसत तर होता अगदी 100% रणजितसारखा. हे कसं शक्य होतं? राणीचा प्रियकर मरतो आणि तिचं ज्याच्याशी लग्न होतं तो डिट्टो तिच्या प्रियकरासारखा निघतो. हं, इतका मोठा योगायोग शक्य तरी आहे का? रणजित जर अपघातात मेला हे सर्वांनाच मान्य असलेलं चक्षुर्वय सत्य नसतं. त्याचा मृत्यू ही सांगोवांगीची गोष्ट असती तर मी म्हटलं असतं की प्रत्यक्षात त्याचा मृत्यू झालाच नाही. राणी आणि रणजित यांनी मिळून दानवेचा खून केला आणि नंतर रणजितने दानवेची जागा घेतली. पण रणजित मेलेला सर्वांनीच पाहिला होता. त्यानंतर चांगलं 3 वर्षांनी राणीचं लग्न दानवेशी झालं होतं. दानवेचा काटा काढावा अशी काही त्याची इस्टेट नव्हती. उलट रणजितचं मूळचं मोठं दुकानच त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चुलत भावाकडे गेलं होतं. आणि तरीही आता दानवेने पुन्हा स्पोर्ट्स मटेरियलचंच दुकान काढावं. माझ्या पोलिसी मेंदूला देखील कशाची काहीही टोटलच लागू शकत नव्हती. मी 2 दिवसांची रजा मिळवली. आवश्यक त्या अरेंजमेंट्स केल्या आणि पुण्याला गेलो. आमच्या पुणे रेकॉर्ड ऑफिसमधल्या एका विश्वासू कर्मचाऱ्याकडून 5 वर्षांपूर्वीच्या अपघातांच्या फाईल्स काढून घेतल्या. अपघाताची तारीख बरोबर होती. अपघातात दगावलेल्याचं नाव रणजित सरदेसाई हेच होतं. अपघाताचं एक स्थळ छायाचित्र फाईलला लावलेलं होतं. त्यात थोड्या तर्कानेच पण रणजित ओळखू येत होता. केसवर कोणताही नवीन प्रकाश पडत नव्हता. तुला आठवतोय कुलकर्णी तो अपघात? होय साहेब. अख्खं पुणे हळहळलं. रणजित सारखा उमदा राजबिंडा तरुण असा गेला म्हणून. सकाळमध्ये फोटोसुद्धा आला होता त्याच्या निधनाच्या बातमीबरोबर. सरदेसाई स्पोर्ट्स 3 दिवस बंद होतं. नंतर बघा, रयाच गेली त्या दुकानाची. कशासाठी सर ही चौकशी? काही प्रॉब्लेम झालाय? नाही रे, मेलेल्या माणसाचा कसला आलाय प्रॉब्लेम? का? एखादा तोतया पुढे येऊ शकतो मी रणजित सरदाई असं म्हणत. इथे नेमका उलटा प्रॉब्लेम झालाय. रणजित सरदेसाई म्हणतोय मी दानवे म्हणून. मी मनाशी म्हटलं. अर्थात कुलकर्णीला हे काही सांगून उपयोग नव्हता. मी आपलं सहज विचारलं, कुलकर्णी, त्या सरदेसाईला असं जवळून ओळखणारं कुणी माहीत आहे का तुम्हाला? हां, तसे ना त्याचे नातेवाईक नाहीत कुणी, पण एक बाई आहेत. हां, सुरभी गोरे म्हणून प्रकाशक आहेत. असं. काय नाव प्रकाशनाचं? रणजित प्रकाशन. मी चमकलो. रणजित प्रकाशन? होय सर. रणजित गेल्यानंतर काढलं त्यांनी ते त्याच्याच नावाने. बाई खरोखरच जवळची दिसते. त्यांचा पत्ता, फोन काही आहे? थोडीफार फोनाफोनी करून कुलकर्णीने पत्ता मिळवला. प्रकाशनाचा पत्ता मिळणं असं काय कठीण असणार?
मी रणजित प्रकाशनमध्ये गेलो. समोरच रणजितचा मोठा हसरा फोटो टांगलेला होता. मला पुन्हा एकदा दानवेची आठवण झाली. सुरभी गोरे ऑफिसमध्ये नव्हत्या, पण कधीही येणं अपेक्षित होतं. ऑफिस नीटनेटकं होतं. पुस्तकं कपाटांमधून आकर्षकपणे रचलेली होती. तिघा चौघांचा स्टाफ होता, पण कर्तव्यदक्ष दिसला. माझं आगत स्वागत करून त्यांनी मला सुरभीच्या केबिनमध्ये बसायला सांगितलं. माझ्यासाठी कॉफी पाठवली. तेवढ्यात सुरभी आलीच. ऑफिसवरून ते चालवणाऱ्या बाईची जी कल्पना मी केली होती तशीच सुरभी होती. अत्यंत व्यवस्थित, राणीच्याच वयाची. तिच्या इतकी देखणी नसली तरीही तशी सुस्वरूप. मी माझी ओळख करून दिली. पोलीस म्हटलं ती एकदम सतर्क झाली. मी म्हटलं, डोंट वरी, पोलीस अधिकारी म्हणून अजिबात आलेलो नाही. मी एक साधं कुतूहल भागवण्यासाठी आलोय. बोला, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? तिने शांतपणे विचारलं. रणजितविषयी तुम्हाला विशेष आस्था दिसते. मी तिच्या टेबलवरच्या फोटोकडे पाहत म्हटलं. हो, तो अगदी जवळचा मित्र होता माझा. सुरभी म्हणाली. माझं प्रेम होतं त्याच्यावर. तिच्या या स्पष्टोक्तीने मी चकितच झालो. ती किंचित हसून पुढे म्हणाली, तशा बऱ्याच जणी प्रेमात होत्या त्याच्या, पण त्याचं प्रेम ते मात्र राणीवरच होतं. इतर मुलींशी त्याचं आपलं माइल्ड फ्लर्टिंग चालायचं, पण ते तेवढंच. माझ्याशी मात्र खास मैत्री होती त्याची. प्रत्येक गोष्ट तो मला येऊन सांगायचा, कधी कधी तर राणीच्याही आधी. मैत्री ही गोष्ट प्रेमापेक्षाही आणखीन काही वेगळीच आहे, नाही का? वेल, मी मात्र त्याच्या प्रेमात होते. म्हणजे माझ्या बाजूने त्याच्यावर एकतर्फी प्रेम करत होते. त्याला त्या दोघांचीही हरकत नव्हती, कारण मी बिलकुल पॉझेसिव्ह नव्हते. राणीचा मला कधीही मत्सर वाटला नाही. माझं प्रेम हे फक्त माझ्यापुरतं होतं. त्याचा दुसऱ्या कुणालाही उपद्रव होण्यासारखा नव्हता. मात्र मी अत्यंत स्पष्ट होते माझ्या प्रेमाविषयी. आजही मी रणजितवर तितकंच प्रेम करते. हे प्रकाशन म्हणजे माझ्या रणजितची पूर्ण वेळ आठवण आहे. मी लग्न केलं नाही. तो जिवंत असता तर नसतंच केलं, पण आता तो गेल्यानंतरही नाही. राणीने लग्न केलं? हो, बेळगावच्या बाजूला प्राध्यापक आहे, दानवे म्हणून. मी तिला दोष देणार नाही. गेल्या माणसाच्या आठवणीत सर्वांनीच आपलं आयुष्य वाया घालवावं असं नाही आहे, हो ना? आणि तिचं रणजितवर काही कमी प्रेम नव्हतं. तो गेल्यानंतर ती कशी वेडीपिशी झाली ते मी पाहिलंय. दिवस उपाशी राहायची, रस्त्यातून एकटीच भटकायची. मला काळजी वाटायची तिची. आणि एके दिवशी ती अचानक नाहीशी झाली, कुणालाही काहीही न सांगता. तुम्ही पोलिसात नाही कळवलं? खरं तर हवं होतं कळवायला, पण असं काहीतरी वाटलं की तिला तिचा मार्ग सापडला असेल. कुणा नातेवाईकाकडे गेली असेल, कोण जाणे. तिची कोणी फारशी काळजी केली नाही, एवढं मात्र खरं. नंतर काही कळलं तिच्याविषयी? हो, एकदम 2 वर्षांपूर्वी तिच्या लग्नाची पत्रिका झाली, सोबत पत्र. तू आलंच पाहिजेस असा आग्रह. मी गेले, मुख्यतः कुतूहलापोटी. मग ती मजेत दिसली. मी म्हटलं, गेली होतीस कुठे तू रणजित गेल्यानंतर? म्हणाली, आफ्रिकेत माझे एक नातेवाईक आहेत, त्यांनी बोलावून घेतलं. 2.5-3 वर्षांनी परत आले. मग दानवे भेटले. तुम्हाला दानवे कसे वाटले? रणजितच्या एकदम विरुद्ध. गंभीर, भारदस्त. वयानेही ते थोडे मोठे असावेत. केसांची एक बट
पिकली होती. माझ्या डोक्यात पुन्हा चक्रीवादळ सुरू झालं. दानवे मुळात रणजितसारखा नव्हता यात खरं तर आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं. पण आता तो रणजित का दिसतो हेच मोठं प्रश्नचिन्ह होतं. थांबा, मी तुम्हाला त्यांचा फोटोच दाखवते. सुरभीने खोलीतलं गोदरेज कपाट उघडलं. त्याच्या सेफमधून एक फोल्डर काढला. तो बहुधा पर्सनल कागदपत्रांचा असावा. त्यातून तिने एक कागदी पाकिट काढलं. आत छायाचित्र होती. त्यातली 2 छायाचित्र मला दाखवत ती म्हणाली, राणीने मी परतल्यानंतर मला आठवणीने पाठवलं हे फोटो. लग्नाला आल्याबद्दल आभाराच्या पत्राबरोबरच. फोटो लग्नातले होते. दोन्हीमध्ये सुरभी होती आणि नवपरिणीत दाम्पत्य. दानवेमध्ये आणि रणजितमध्ये कसलंच साम्य नव्हतं. दानवेच्या केसांची एक बट पांढरी झाली होती आणि चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. सांगावं की नाही? नाही, मला कळत नाहीये, सुरभी म्हणाली. फोटोत लक्षात नाही येणार, पण दानवेमध्ये ना एक छोटंसं व्यंग आहे. त्यांचं डावं पाऊल वाकडं आहे. म्हणजे कसं माहिती आहे, म्हणजे आपलं पाऊल उभं असतं की नाही, तर त्यांचं किंचित आडवं, थोडं, अगदी फार खटकत नाही, पण आहे. सुरभी, बऱ्याच विचारानंतर मी म्हणालो, तुला रणजित सरदेसाईला भेटायचं आहे? काय म्हणालात? ती जवळजवळ ओरडलीच. मी परवाच राणी आणि दानवे यांना भेटलो. दानवे तू सांगितलंस तसा नाही आहे, तो वेगळा आहे. तो रणजित सरदेसाई आहे. तुम्ही काय म्हणताय? मला नाही काही समजत. मलाही नाही. हे एक मोठंच कोड आहे. कदाचित तू त्याचा अर्थ लावू शकशील म्हणून विचारतो. तू माझ्याबरोबर येशील का? रणजित सरदेसाईला भेटशील? संध्याकाळ शहरावर हळूहळू पसरत होती. सुरभी मला म्हणाली, प्लीज, मी राणीच्या घरी एकटीच जाऊ शकते का? बाय ऑल मीन्स, मी सहज परवानगी दिली. आफ्टर ऑल मी तुमच्यात परकाय, ऑड मॅन आउट. तुम्ही 3 मित्र आहात. असंच काही नाही, सुरभी गंभीरपणे म्हणाली. तो जर रणजित नसून दानवे असेल तर मग आम्ही मित्र कसे? एका अटीवर मी तुला जाऊ देतोय. आल्यावर मला शब्दशः माहिती दिली पाहिजे, काय काय झालं त्या सगळ्याची, काहीही हातचं राखून न ठेवता. मी म्हटलं, पोलीस चीफ शोभतो खरा. सुरभी हसून म्हणाली आणि निघून गेली. मात्र ती शब्दाला जागली. आल्यानंतर तिने मला जे काही घडलं ते शब्दशः सांगितलं. सुरभी दानवेंच्या घरी पोचली तेव्हा राणी बाहेर गेली होती. दानवे एकटाच TV पाहत बसला होता. हातात स्कॉचचा ग्लास होता. दार लोटलेलं होतं. सुरभीने बेल वाजवली आणि ती दार लोटून आत गेली. बेलचा आवाज ऐकून दानवे उठून उभा राहिला. खोलीत एकच स्टँडिंग लॅम्प जळत होता. त्याचा प्रकाश दानवेच्या आकृतीवर पडला होता. बाकीची खोली काळोखात बुडून गेली होती. सुरभीचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. काळोखातून पुन्हा प्रकाशात आलेली ती आकृती तिच्या सर्वात प्रिय माणसाची होती. शंकाच नव्हती. तो रणजित होता. ती धावत गेली आणि तिने त्याला मिठी मारली. एकदम तिला रडू फुटलं. इतके दिवस मनावर वाहिलेला भार एकदम हलका झाला. हुंदके देऊन ती रडू लागली. दानवेने तिच्या पाठीवर थोपटून तिला हळूहळू शांत केलं. तिच्या शेजारच्या सोफ्यावर बसवलं. रिमोटने TV ऑफ केला. हळूहळू तिला भान आलं. आपण ज्याला मिठी मारली तो राणीचा नवरा दानवे असणार हे जाणवलं. सॉरी,
ती म्हणाली, सॉरी, माझा संयम सुटला. सुरभी, कशी आहेस तू? तुम्ही मला ओळखलंत? तू लग्नाला आली होतीस नाही का? त्यावेळेला काढलेले तुझे 2 फोटोसुद्धा आहेत आमच्याकडे. फारसा फरक नाही पडलेला तुझ्यात, दानवे म्हणाला. तुमच्यात मात्र प्रचंड बदल झालाय. सुरभी म्हणाली, हा चमत्कार कसा झाला? ते मलाही नाही सांगता येणार, पण मी आता दिसतोय तसा झालोय खरा. तसं मला थोडंफार आठवतंय मी पूर्वी कसा होतो ते, पण कसं कोण जाणे. माझं शरीर भरदार होत गेलं, केस काळे झाले, कुरळे झाले, दाढी ठेवावीशी वाटायला लागली. आणि त्याच वेळेला मला जाणवलं की माझ्यात आणखीन एक माणूस वस्तीला आलाय. आपलं सामान सुमान बाड बिस्तरा घेऊन, सगळ्या आवडीनिवडी, आठवणी, सवयी सारं घेऊन. त्याच वेळी आधीचा मी पुसट होत जायला लागलो, पण पुरता गेलो नाही. तुला कसं सांगू सुरभी, माझ्यात झालेला हा बदल इतका सहज आहे की त्याला बदल म्हणता येणार नाही. जणू काही पहिल्यापासून मी असाच आहे. मी दुसरा नाही, मी पहिलाच आहे. त्या दिवशी पार्टीत मी पोलीस इन्स्पेक्टरना ओळखलं. आज मला आठवत आहे तुझ्या माझ्यात झालेल्या साऱ्या गप्पा गोष्टी, मी तुला येऊन सांगितलेल्या माझ्या अडचणी. आताही तू तेच करतोयस. तुझा प्रॉब्लेम मला सांगतोयस रणजित? नाही, मी रणजित नाही आहे. रणजित अपघातात वारला ना, मग मी रणजित कसा? मी श्री प्रसाद आहे, मी दानवे आहे. एका परीने तुझं बरोबर आहे नाही बरं, आता दानवे म्हणते मी, कारण तुझं नाव हे आमच्यासाठी. आम्ही तुला रणजित म्हणतो किंवा दानवे म्हणतो. तू स्वतःला काहीच म्हणत नाहीस. तुझ्या दृष्टीने तू फक्त तू आहेस. हो, मी आहे. काही आठवणी, सवयी यांचा बनलेला मी. तू अंतर्बाह्य बदललायस दानवे, म्हणूनच तुला बदलल्याचं जाणवतही नाहीये. प्रश्न असा आहे की हे झालं कसं? माझ्याशी बोलताना सुरभी पुन्हा हाच प्रश्न विचारत राहिली. हे झालं कसं? हे कसं झालं? मी तिला म्हटलं, हे बघ, असं कोणी बदललं तर आपण म्हणतो त्याला त्याचा पुनर्जन्म आठवला. पण पुनर्जन्मात काही माणूस जसंच्या तसं राहत नाही. आणि रणजित वारला, त्याला अवघी 6 वर्ष झाली आहेत. त्याने पुनर्जन्म घेतला तरी तो आज 5 वर्षापेक्षा अधिक वयाचा असणार नाही, हो की नाही? आपण भूताखेतांवर विश्वास ठेवायचा का? सुरभी म्हणाली. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मेल्यानंतर रणजितचा आत्मा भटकत राहिला आणि त्याने जो कोणी त्याच्या प्रेयसीशी लग्न करेल त्याला झपाटायचं ठरवलं. तसं असतं तर दानवेचं वागणं बदललं असतं, आवाज बदलला असता, पण रूप ते कसं बदललं असतं? इथे तर तो शरीरानेही पूर्ण रणजित झालाय. भूतानं पछाडलं तर माणूस असा शरीराने कसा बदलेल? असे उलटसुलट विचार आम्ही कितीतरी वेळ करत बसलो असतो, कोण जाणे. पण तेवढ्यात दारावरची बेल वाजली. सुरभीने दार उघडलं. पाहतो तर काय, दारात राणी. दोघींनी एकमेकींना मिठीच मारली. किती दिवसांनी दिसतेस, राणी म्हणाली. 2 वर्षांनी. तुमच्या लग्नात नव्हते का आले मी? अगं, मगाशी आपली थोडक्यात चुकामुक झाली. तू आत्ताच येऊन गेलीस असं श्री म्हणाला. सरांकडे उतरलेस असं कळलं. म्हटलं लगेच जाऊन यावं. बरं झालं आलीस. तुझी भेट झाली नसे ना तर मला चुटपुट लागून राहिली असते.
तसं मला सरांना भेटायचं होतंच. हे घड्याळ द्यायचंय. माझं घड्याळ? तुझ्याकडे कसं आलं? परवा पार्टीत तुम्ही सहज काढून ठेवलं आणि ते टेबलवर तसंच विसरून उठून गेलात. हरवू नये म्हणून मीच पर्समध्ये टाकलं, तुम्हाला नेऊन द्यावं म्हणून. थँक्स. हे घड्याळ माझं फार आवडतंय. इतक्या वर्षांच्या एकनिष्ठ वापरामुळे असेल, पण माझं त्याच्याशी एक नातं तयार झालंय. ते हरवलं म्हणून मी फार बेचैन झालो होतो. मी घड्याळ बांधत म्हटलं, बसा दोघी गप्पा मारत, मी चहा घेऊन येतो. तुम्ही कशाला करता? मी करते ना, असं म्हणत सुरभी उठली. पण मी दाद दिली नाही. माझे चहा करण्याचे कष्ट वाचवण्यापेक्षा सुरभीने राणीकडून रणजित प्रकरणात अधिक माहिती मिळवणं महत्त्वाचं होतं. चहा बिस्किटं घेऊन बाहेर येऊन पाहतो तर काय, दोघीही गायब. मग लक्षात आलं की दोघी माझ्या अपार्टमेंटची पाहणी करतायत. बेडरूममध्ये मी त्यांना गाठलं आणि हॉलमध्ये हाकललं. एकटेच राहत असून किती छान ठेवलंय घर तुम्ही, राणी म्हणाली. अशी अचानक कशी आलीस पण तू? आल्या विचारायचा प्रश्न राणीने आत्ता सुरभीला विचारला. रणजितला भेटायला, सुरभी सरळपणे म्हणाली. दानवेच्या निमित्ताने माझा रणजितच मला परत मिळाला, राणी गंभीरपणे म्हणाली. अजून तो थोडासा दानवेसारखा वागतो, पण बाकी 90% रणजित. तुला आलाच असेल अनुभव. हे जमलं कसं ते तरी सांग, सुरभी म्हणाली. मी कशी सांगू? या सगळ्या नशिबाच्या आणि वेळाकाळाच्या गोष्टी आहेत, असं म्हणून राणी उठली आणि जायला निघाली. पण दारातच थांबून तिने पर्स उघडली आणि आतून एक मार्लबोरो सिगरेटचा मोठा पॅक काढून माझ्या हातात ठेवला. म्हणाली, इथे पहिल्यांदाच येताना रिकाम्या हाताने येणं बरोबर नाही वाटलं मला, आणि तुम्ही स्मोक करता हे परवा पाहिलंच होतं मी तिचे आभार मानले. ती गेली. तिच्या बोलण्याने सिगरेटची आठवण करून दिली होती. पण पाहिलं तर माझं पाकिट रिकामं होतं. मी ते वेस्ट पेपर बास्केटमध्ये फेकून दिलं. योगायोगाने नवीन पाकिट हजर झालं होतंच. मी मार्लबोरोच्या नव्या पॅकचं उद्घाटन केलं. एक सिगारेट काढली, पेटवली आणि जोरदार झुरका मारला. दुसऱ्या क्षणी खोकल्याची प्रचंड ढास लागून माझा जीव कासावीस झाला. सुरभीने धावत जाऊन पाणी आणलं. मार्लबोरो म्हणजे काही फार कडक सिगरेट नव्हे, पण यावेळेला काय झालं कोण जाणे, कितीतरी वेळ मला खोकला येतच राहिला. सुरभी घाबरून गेली. मलाही नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी विचित्रच घडत असल्यासारखं वाटत होतं. समोरच्या आरशात चेहरा लाल बुंद झालेला दिसत होता. आता जसं काही त्या खोकल्याच्या उबळीने नाका तोंडातून डोळ्यातून रक्त बाहेर पडणार असं वाटत होतं. 2-5 मिनिटंच टिकली असेल ती उबळ, पण तेवढ्या वेळातही मला ब्रह्मांड आठवलं. तुम्ही या पॅकमधल्या सिगारेट सोडू नका सर, सुरभी धास्तावल्याप्रमाणे म्हणाली. वेडी आहेस का? पहिल्या झुरक्याला ठसका लागला म्हणजे काय सगळा पॅक खराब असं असतं? यावर सुरभी काहीच बोलली नाही. उद्या परत जाते मी, तिने थोड्या वेळाने जाहीर केलं. तिला थांबवून घ्यावं असं मला वाटत होतं. मघापासून मला एक विचित्र बेचैनी जाणवू लागली होती. आपण कुठेतरी अधांतरी वावरत आहोत असं वाटत होतं. त्यात ती खोकल्याची उबळ एकदम अतिशय विकल वाटू लागलं होतं. एरवी कधीच मला असं काही वाटत नाही. उलट शक्तीने जरा जास्तच मुसमुसल्यासारखं वाटतं. पोलीस खात्याला आपलं शरीर अगदी योग्य आहे असं वाटतं. मग आत्ताच हे काय होतंय? मी कोणावर कधीही अवलंबून राहत नाही. मग आत्ताच सुरभीने मला एकटं सोडून जाऊ नये
असं मला का का बरं वाटतंय. पण आता तिला थांबवून घ्यायचं ते तरी कुठल्या निमित्तावर. रात्री झोप अजिबात लागली नाही म्हटलं तरी चालेल. अधूनमधून ग्लानी आल्याप्रमाणे जी काय अवस्था व्हायची तेवढंच. ज्यांना भास म्हणता येईल इतपत खरी वाटणारी स्वप्न पडत होती, अतिशय असंबद्ध अशी. मध्येच मला एक कॉलेज दिसलं, मग विद्यार्थ्यांची झुंड दिसली, मध्येच 3 काळी मांजरं दिसली. त्यातलं एक उंच 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 उंचच होत गेलं. त्यातून काळी साडी नेसलेल्या राणीची आकृती तयार झाली. त्या आकृतीचे डोळे मात्र मांजरासारखे तिरके पिवळ्या रंगाचेच राहिले. भरलेल्या वर्गाला मी काहीतरी शिकवतोय असं दिसलं. मग घड्याळातले टोले ऐकू आले. आश्चर्य म्हणजे ते चक्क मनगटावरच्या घड्याळात पडत होते. त्या टोल्यांनी माझ्या हाताला झिंझिण्या आल्या. हातातून आलेल्या कळेने मी जागा झालो. पुन्हा डोळे लवले. बगलेत एक जाड पुस्तक धरून मी कुठेतरी जाऊ लागलो. पण पाऊलच उचलेना. मग पाहतो तर काय, डावं पाऊल नाहीसच झालेलं. मी भीतीने किंकाळी फोडली तर तोंडातून आवाजच येईना. कसाबसा जागा झालो. चाचपून पाहिलं तर 2 पावलं जागेवर होती. सुटकेचा निश्वास टाकला. अंथरुणाजवळचं मालबरोचं पाकिट काढलं. सिगारेट पेटवली. एक झुरका मारला. परत ठसका लागला. खोकल्याची उबळ आली, पण ती आधीच्या मान्यांनी थोडी सौम्य होती. बाहेरून सुरभीचा आवाज आला. पुन्हा खोकला आला सर, मी येऊ का? म्हटलं नको हां आता बरं आहे, तू झोप तू. पाणी प्यायलो, परत झोपलो. पुन्हा वेडे वितरे भास सुरू झाले. रात्र अशातच गेली. पहाटेकडे थोडीशी झोप लागली. सकाळी उठायला थोडा उशीरच झाला. सुरभीने चहा बनवला. मी वर्तमानपत्र चाळत बसलो आणि एकदम लक्षात आलं, आज आपण अर्थवृत्तांतमधील टिपणं वाचली, जी एरवी आपण फार तर मथळे वाचून सोडून देतो. आज आपण गुन्हेगारीच्या बातम्या त्यात काय वाचायचं असं म्हणून सोडूनच दिल्या. चहा प्यायलो, पण बेचैन वाटतच होतं. अधांतरी असल्याची जाणीव पुन्हा होत होती. का कोण जाणे. पावलं टाकताना त्रास होत होता. मी तसाच बेडरूमकडे जाऊ लागलो, बिछाण्यात अंग टाकावं म्हणून. वाटेत सुरभी उभी होती. मला म्हणाली, सर तुम्ही असे काय चालताय? असा म्हणजे कसा? म्हणजे तुमचं डावं पाऊल ते तुम्ही सरळ का नाही टाकत आहात? मी खाली पाहिलं. ती म्हणत होती त्यात तथ्य होतं. मी काही बोललो नाही. तसाच चालत बिछाण्यापाशी गेलो. उशा सोयीच्या होतील अशा रचू लागलो. एका उशीच्या खाली मला एक पांढरी मऊ वस्तू सापडली. तिच्या खाली एक चुरगळलेला कागद. मी तो सरळ केला. तो एक लहानसा फोटो होता. फोटोतल्या माणसाच्या केसांची एक बट पांढरी होती. डोळ्यांवर चष्मा होता. तो बहुधा दानवे असावा. प्राध्यापक श्रीप्रसाद दानवे. पण त्याचा फोटो इथे कसा आला, माझ्या उशीखाली? मी सुरभीला हाक मारली. माझ्या सळ्यातली भीती तिला बहुधा जाणवली असावी. ती धावतच आत आली. काय झालं सर, काय झालं? हे 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 काय आहे? मी तिला तो पांढरा मऊ केसाळ पदार्थ दाखवला. हे सशाचं शेपूट आहे सर. ते तोडायचं म्हणजे हाऊ क्रुएल. डोंट वेस्ट युअर सिंपथी. ते कदाचित मेलेल्या सशाचाही असू शकेल. आणि हा फोटो
क्षणभर सुरभी विचारात पडली. हे काल राणीने ठेवलं असणार. घर बघूया म्हणून ती मला काल या बेडरूममध्ये घेऊन आली. तेव्हा मला थोडं नवलच वाटलं, पण माझ्याही नकळत तिने शिताफीने हे सगळं उशीखाली ठेवलं. म्हणजे पण हे सारं कशासाठी? तुमच्या लक्षात नाही आलं सर? राणीने आणून दिलेलं घड्याळ तुम्ही हाताला बांधलं. तिने आणून दिलेली सिगरेट तुम्ही ओढलीत. हे सशाचं शेपूट आणि दानवेंचा फोटो हे उशीखाली म्हणजे डोक्याखाली ठेवून तुम्ही एक रात्र झोपलात. या साऱ्या वस्तू ज्या तुम्ही वापरल्यात त्या साऱ्याच्या साऱ्या मंतरलेल्या असू शकतील. मंतरलेल्या? यू मीन येस सर. राणी तुमच्यावर चेटूक करते. माझ्यावर चेटूक? अगं कशासाठी? ते राणीलाच विचारायला हवं. अर्थात तिने आधी चेटूक केल्याचं कबूल केलं तर. आमचा आरोप ऐकल्यावर राणी मोठमोठ्याने हसली. डू आय लुक अ विच? मी चेटकी दिसते का? तिने विचारलं. व्हाय नॉट? चेटकी नेहमी कुरूप, म्हातारी, गलित गात्र अशीच हवायला काय? अशीच असते, अशीच हवी. आजच्या काळात तुझ्यासारख्या स्मार्ट, एफिशियंट, सुंदर चेटक्या असतीलच. तुमचा विश्वास आहे चेटूक विद्येवर? आतापर्यंत नव्हता, सुरभी म्हणाली. पण खरं सांगू राणी, काल सरांच्या घराच्या दारात मी तुला पाहिलं ना, तेव्हा मला तुझ्यात काहीतरी वेगळं जाणवलं. काय ते नाही सांगता येणार, पण काहीतरी अमानुष. अमानुष झालेच आहे मी सुरभी. दिवाणावर बसत राणी म्हणाली. रणजितला अपघात झाला ना, त्या दिवसापासून मला खाणं पिणं सुचत नव्हतं, झोप येत नव्हती, काम करवत नव्हतं. एकच विचार सततचा. मला रणजित परत हवाय, मला रणजित हवाय, परत हवाय. जवळजवळ वेडीच झाले होते मी त्या विचाराने. गेलेलं माणूस परत कसं मिळणार असं जवळचे माणसं विचारायची. त्यांना वाटायचं काळ जाईल तशी हिची समजूत पटेल. पण तसं झालं नाही. माझ्या डोक्यातली जिद्द वाऱ्यावरच्या विस्तवासारखी वाढतच चालली होती. मी रणजितला परत मिळवेनच. नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर एकदा मी दक्षिण आफ्रिकेतल्या एका छोट्या गावातल्या एका जमातीविषयी फीचर पाहिलं. या जमातीतले लोक माणसावर चेटूक करून त्याचं मूळ माणूसपण काढून घेऊन त्याचा वेगळा माणूस बनवतात. अंतर्बाह्य वेगळा. घरातला कर्ता पुरुष मेला तर दुसऱ्या एखाद्या माणसाला हुबेहूब त्या माणसासारखा बनवून ते कुटुंब चालू ठेवू शकतात. एक प्रकारचं क्लोनिंग म्हणा ना, फक्त शास्त्राऐवजी चेटकाच्या माध्यमातून, आणि तेही माणसाची अत्यंत उत्कट गरज पुरवण्यासाठी. त्यांच्या पिढ्यानपिढ्या या प्रकारचं चेटूक करत आल्यात. या जमातीची आणखीन काही माहिती मी इंटरनेटवरून मिळवली आणि जमतील तेवढे पैसे एकत्र करून आफ्रिकेला गेले. ते गाव, ती जमात आणि चेटूक करणारी ती माणसं शोधून काढणं खूप कठीण होतं. पण रणजितचं नाव घेऊन मी तो खडतर प्रवास केला. ही माणसं आपली विद्या कुणालाच शिकवायला तयार नसतात. पण मी केवळ प्रेमासाठी हे सगळं धाडस करते आणि त्याचा उपयोग पैशांसाठी करणार नाही याची खात्री पटल्यानंतर त्यांचा म्होरक्या मला शिकवायला तयार झाला. अत्यंत खाष्ट, वृक्ष असा तो माणूस होता. पण माझं शिक्षण होईपर्यंत, म्हणजे जवळजवळ 2 वर्षात तो मला मुलगी मानायला लागला. या 2 वर्षात मी कुठल्या कष्टातून गेले ते विचारूच नका.
असल्या मरणावर मात करून नवा माणूस घडवण्यासारख्या अलौकिक साधना कशा अशक्य वाटण्या इतक्या कठीण असतात माहिती आहे ना तुम्हाला. परत आल्यावर मी लग्न केलं. कुठलाही नवरा मला चालणार होता, कारण अखेरीस मी त्याचा रणजितच करणार होते. दानवे माणूस चांगला होता, विद्वान होता, पण मला रणजितच हवा होता. मी दानवेला बदललं. रणजितचा फोटो, त्याच्या वस्तू, चेटूक विद्येतल्या काही वस्तू आणि माझ्याकडचं 2 वर्ष जीवापाड परिश्रम करून मिळवलेले जाली मंत्र तंत्र, या सगळ्यांच्या सहाय्याने मी दानवेचा रणजित केला. मात्र अजूनही तो थोडासा दानवे आहे. मी त्याच्यातलं तेवढंही दानवे पण काढून टाकेन. आता दुसऱ्या कोणाला तरी दानवे करून. दुसऱ्या कोणाला म्हणजे मला. मी एकदम भानावर आलो. हो, परवा अचानक मला हा निर्णय घ्यावा लागला. अनायासे तुम्ही घड्याळ विसरून गेलात, पण तुमच्या संशयित नजरेने मला सांगितलं की एक पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही या प्रकारातलं सत्य शोधायचा प्रयत्न करणार. आपल्याकडे चेटूक करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काय कायदे कानून आहेत ते मला माहीत नाही, पण काहीतरी असतीलच ना. म्हणूनच मी ठरवलं तुम्हालाच. तुला यांच्यावरचं चेटूक काढून टाकलं पाहिजे राणी, सुरभी म्हणाली. एका चांगल्या माणसाला आयुष्यातून उठवण्याचा अधिकार नाही आहे तुला. ही अगदी सुरुवात आहे, म्हणून हे काढून टाकता येईल, पण आणखीन थोडे दिवस गेले असते ना तर ते अशक्य होतं. चेटूक उलटवण्याच्या प्रयत्नात मग माझाच प्राण गेला असता. मग यांच्यावर काही परिणाम होणार नाही ना? तुझा पक्का शब्द समजू मी? सांग ना, सुरभीने अधीरपणे विचारलं. एका अटीवर. यांनी पोलीस चौकशी सुरू करता कामा नये. डन, मी म्हटलं. दुसरं काही नाही हो. कायदा माझी भावना समजू शकणार नाही, त्याला मी केलेलं चेटूक समजेल, पण रणजितच्या प्रेमाने माझ्या संबंध जन्मावरच ते चेटूक केलंय हे त्यांना कसं कळणार? आणि चेहरा झाकून अनपेक्षितपणे ती रडू लागली. घरी परतल्यानंतर आम्ही दोघेच असताना मी आरशात पाहून केसातल्या पांढऱ्या बट्टेवर हात फिरवत मिश्किलपणे सुरभीला म्हटलं, तू कशाला सांगितलंस माझ्यावरचं चेटूक परतवायला? मला आवडलं असतं अर्थशास्त्राचा भारदस्त प्राध्यापक व्हायला. नाही तसं नाही चालणार. मला ना तुम्ही आहात तसेच आवडता. सुरभी नकळत बोलून गेली आणि मग एकदम लाजली. कथा इथे संपली आहे. एका माणसाच्या रूप, रंग, स्वभाव वैशिष्ट्यासह त्याच्यामध्ये बदल करून, म्हणजे पूर्ण बदल करून दुसराच एखादा मनुष्य तयार करणं हे किती भयंकर आहे ना. अत्यंत भयंकर, अमानुष. एका शरीराची अनेक वर्ष सवय असताना दुसरंच काहीतरी स्वीकारणं त्या व्यक्तीलाही किती कठीण असेल, नाही का? तुम्हाला काय वाटतं? भेटूया पुन्हा.